मी शिवसेना एकनाथ शिंदे यांना मी पाठिंबा दिलेला आहे। मी पाठिंबा यासाठी दिलेला आहे की माझ्या विभागामध्ये काम करत असताना कोणताही निधी मला कमी पडता कामा नये आणि याचं मला सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला खात्री दिली की तुला कोणत्याही प्रकारचा निधी मी या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमाने सांगतो की मी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। पण तुम्ही पक्षासोबत चर्चा केलात का याबाबत? नाही, मी पक्षाच्या काही नेत्यांबरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुप्रियाताईंच्या सोबत काम करणाऱ्या लोकांच्या सोबत मी चर्चा केली। परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे फार मोठा हादसा झालेला आहे, तसं महाराष्ट्रावर आणि पवार परिवारावर आणि तसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारावर फार मोठं संकट आलं होतं मधल्या काळामध्ये। त्याच्यामुळे सर्व नेते आमचे त्या ठिकाणी बिजी होते आणि अतिशय ह्या वाईट घटनेमध्ये अशा पद्धतीचं भाष्य करणं किंवा कोणाच्या कानावर घालणं योग्य वाटणार नाही आणि त्यामुळे आम्ही कोणाशी बोलू शकलो नाही। काही आमचे नेते जी जिल्हा परिषदची 7 तारखेला जी निवडणूक आहेत त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये नाही आहेत, ती मुंबईच्या बाहेर आहेत आणि सुप्रियाताई या लोकसभेमध्ये आहेत। त्यांच्यावर फक्त आपण चर्चा झालेली आहे आणि मी पुन्हा एकदा त्यांना सर्वांना खात्री मी माझा पक्ष सोडणार नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षासोबत राहून मी पवारसाहेबांचा भक्त आहे, मी पवारसाहेबांच्या सोबत राहणार, परंतु विभागाचा विकास निधीसाठी मला कुठेतरी एक छोटंसं सत्तेच्या समीकरणामध्ये मला बसावं आणि म्हणून मी फक्त शिवसेनेला पाठिंबा देत आहे।